आपण पाहतोय एक यशस्वी जोडी एक ओपनिंग पेअर आपण पाहतोय ज्या जोडीनं आतापर्यंत भरपूर साऱ्या मॅचेस टुर्नामेंट विजय मिळवून दिले त्या संघाला अशी जोडी आपणास पाहायला मिळते। तर दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आलाय सोमेश येताना पाहायला मिळतील। जाऊया मॅचच्या दिशेने, लेट्स स्टार्ट। सोमेशचा पहिला बॉल अगदी फॉलो थ्रू मध्ये स्वतः येतोय, फील्ड करतोय, म्हणजे या चेंडूवरती उभं करून ठेवलंय धर्मेंद्र पवारला, ज्यानं मात्र मागील मॅच मध्ये फक्त 2 चेंडूमध्ये मॅच फिनिश केली होती। पहिल्या आपण पाहतोय फेरीमध्ये त्याने विजय मिळवला होता, तोच धर्मेंद्र पवार स्ट्रायकिंग एंड वरती असेल। मॅच पाहण्यासारखी असेल, बॅटिंग पाहण्यासारखी असेल, गोलंदाजी देखील पाहण्याजोगी असणार आहे। एक बॉल, संघाची धावसंख्या 0। घेऊन काढलाय कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे, जाळं विणलं होतं। यावेळी आपण पाहतो धर्मेंद्र पवार बॅक टू दी पेवेलियन, लागतोय पहिला झटका धर्मा पवारच्या स्वरूपामध्ये। चीम जे जे झळव संघाला काय गोलंदाजी राहिलंय, अचूकता अगदी मात्र आपण पाहतो एक नियंत्रित गोलंदाजी आपणास पाहायला मिळते। यावेळी पहिला चेंडू डॉट, तदनंतर मात्र आपण पाहतोय जाळं विणलं, इनफिल्ड मात्र आपण पाहतोय तैनात केली आणि चेंडू सरळ आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने हाताळत असताना सरळ आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि यावेळी धर्माचा खेळ देखील संपला। आता मात्र थोडासा धावांवरती चाप लावला जाईल का, धावांवरती मात्र आपण पाहतो रोख लावला जाईल का, हे देखील पाहावं लागेल। एनवी येताना पाहायला मिळत आहे, थोडंसं आपण पाहतोय रूम क्रिएट करत असताना, जागा बनवत असताना एक सिंगल रन घेतली जाते। आता या सिंगलने मात्र संघाची धावसंख्येचा श्री गणेशा धावफलक खुला होताना आपणास पाहायला मिळतोय। आता 3 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय खुली होत असताना धावफलकावरती 1 धाव पाहायला मिळाले। इनफिल्डला ब्रेक करत असताना आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, सिंगल रन येणार आहे। जास्त मात्र घाटा होत नाहीये, नुकसान मात्र जास्त होत नाहीये संघाचं। अजून एक सिंगल, संघाची धावसंख्या आता धावफलकावरती 2 धावा, 4 बॉल पूर्ण। यावी कट केला जातोय, बॅकवर्ड पॉइंट वरतून आपण पाहतोय डीप मध्ये गॅप शोधून काढला जातोय। आउटफील्ड थोडीशी स्लो आपणास पाहायला मिळते त्या रिझन मध्ये, कारण की मैदान थोडंसं ओलावा आपणास पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये। यावेळी आपण पाहतोय 2 रन येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 4 धावा। ओव्हर मधील 5 बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 4। एक शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंड वरती नवनाथ, तर नॉस्ट्राक एंडला आपण पाहतोय गुरु। अजून एक 2 सख्या बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपणास पाहायला मिळते। जसे अनिल सपकाळ नवनाथ सपकाळ पाहायला मिळाले, तसेच गुरु आणि एनवी देखील पाहायला मिळत आहेत। पुढे येऊन मिड विकेट रिझन मध्ये नॉस्ट्राक एंड, जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फील्ड झाला असता तर कहाणी वेगळी राहिली असती। सिंगल रन, पहिल्या ओव्हरची संपले कहाणी। पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा। राहुल येतोय, बॉलिंग मार्क वरती राहुल येताना पाहायला मिळतोय। पहिल्या ओव्हर मध्ये धावा धर्माच्या विकेट नंतर फक्त 5 बनवलेत, फक्त 5 जमवलेत। आता येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये किती बनवल्या जातील?
फुलटॉस चेंडू वेगाने घेऊन काढला जातो स्वेलेक रिझन. यावेळी 4 धावा येत आहेत जरूर आणि या 4 धावा मात्र आपण पाहतोय. या 4 धावेने संघाची धावसंख्या बढती घेणार आहे. संघाची धावसंख्या आता 10 आकड्यावरती जाऊन पोहोचले. गुरुला आपण पाहतोय. गुरुच्या बॅटमधून आडव्या बॅटीने फुलटॉस चेंडू अगदी आपण पाहतोय. पंचांजवळ मात्र दाद मागितली होती भीमरसाठी परंतु नाहीये. पंच देखील आपण पाहतोय. नामांकित पंच अनुभव देखील त्यांच्या जवळ खूप सारे. त्यांनी कळवलं की हा चेंडू फेअर डिलिव्हरी आहे. म्हणजे या चेंडूवरती फक्त 4 धावा ज्या मात्र चौकाराने जोडल्या जातात आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 10. 2 बॉल पूर्ण. तिसरा बॉल बॉलिंग मार्क वरतून राहुल ओव्हर दी विकेट आपणास पाहायला मिळतोय. मोठा रन पंचांच्या डाव्या बाजूने वेगवान गोलंदाजी करतो. तितकाच ताकदीचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती गुरु. बैठा फटका. काय नेत्रदीपक शॉट लगावलाय. हा फटका मात्र डोळ्यांमध्ये साठवून ठेवावा जमवून ठेवावा असं मात्र आम्हाला देखील वाटतंय. रिप्ले टेलिकास्ट देखील आपण पाहणार आहोत. थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय ऑन स्क्रीनवरती श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. गोलंदाज येतोय ओव्हर दी विकेट येतोय. अगदी त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू आला होता. बैठा फटका. मागील पाय आपण पाहतोय सफल झाल्यानंतर वाकवलाय आणि तदनंतर लाजवाब नेत्रदीपक शॉट आपणास पाहायला मिळालाय गुरुच्या बॅटमधून. या षटकारांची संघाची धावसंख्या 16 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 3 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. अजून एक फुलटॉस होता परंतु लेगस्टिकच्या अगदी मात्र आपण पाहतोय वरतून जाणारा होता. यावेळी मात्र आपण पाहतोय डॉट बॉल येणार आहे. निर्धाव बॉल येतोय. 4 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. बैठा फटका खेळला लेग मध्ये क्षेत्ररक्षक कॉल चुकलाय. नॉन स्ट्राइक एंडला फेकी जरूर केली आणि यावेळी ज्यानं 2 मोठे फटके खेळले तोच गुरु आता रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट सॅक्रिफाईस करत असताना माघारी येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपणास पाहायला मिळालं. तदनंतर अचूक फेकी देखील आपल्याला पाहायला मिळाली. याच कारणास्तव गुरुची देखील आपण पाहतोय विकेट मिळते जी रनआउटच्या स्वरूपामध्ये. यावेळी गुरु माघारी जात असताना 5 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सॅम येताना पाहायला मिळतील. एक शेवटचा बॉल. पुढे येऊन फटका खेळला जातो. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये कॅच होत नाही परंतु चेंडू फील्ड केलाय. तब्बल आपण पाहतोय 5 धावा तर सेव्ह केल्या जातात. यावेळी ओव्हर संपते. एका धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. 2 गडी बाद. टीम जे झळाव संघ. ओ माय गॉड. यावेळी एनबी यांच्या बॅटमधून फटका तर आलाय आणि लॉंग ऑफ वरती धावा 4 असणार आहेत. सरळ दिशेला पाहायला गेलं तर खूप मोठा लांब वरचा षटकार आहे. पाहायला गेलं तर लांब वरती मात्र आपण पाहतोय आज षटकार असणार आहे या मैदानाचा. आणि याच कारणास्तव चेंडू मात्र आपण पाहतोय 4 धाव्यांसाठी येतोय आणि या 4 धाव्यांनी आता आपण पाहतोय
बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अविनाश वरती हा फटका चढवत असताना हल्ला करत असताना 4 धावेने संघाची धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचले. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता एक जबाबदारी येऊन पडले खांद्यावरती, कारण की प्रेशर मधली जबाबदारी असेल, कारण की यांच्यासाठी एनव्ही साठी विकेट सॅक्रिफाईस केले. अर्थातच आपण पाहतोय गुरु यांनी, म्हणजे यांना टिकून राहावं लागेल. नुसतं टिकून नव्हे तर खेळून देखील दाखवावं लागेल आपल्या संघासाठी आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यश येत नाहीये. प्रयोग तर केला होता परंतु निष्पन्न काही झाला नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. चेंडू हवेमध्ये जरूर आहे परंतु नो मॅच लँड मध्ये अगदी आपण पाहतोय येऊन पडला जातोय. सिंगल रन येणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या आता 3 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 22 धावा. 3 बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 22. यावेळी इनसाइड एज बॅटचा अंदरुणी किनारा, अगदी डायरेक्ट हिट आहे. पंच कळवतायत बॅटर आउट आहे. म्हणजे आपण पाहतोय विकेट कीपर चतुर होता, चालाक होता. चूक झाली, चेंडू पहिल्या मध्ये कलेक्ट झाला नाही परंतु ज्यावेळी त्याने कलेक्ट केला ना, इतक्या वेगाने फेकला की अगदी आपण पाहतोय मिस्टर सॅम यांचा देखील खेळ संपलाय. अजून एक विकेटचं पतन. सॅम आता माघारी जाताना पाहायला मिळतील आणि त्यांच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी नवीन बॅटर अभिमन्यू येताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती फेकी परंतु या 2 धावा आणि या 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. ओव्हर मधील 5 चेंडू कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. नो स्ट्राइक डायरेक्ट हिट. अगदी आपण पाहतोय मुख्य पंच जात आहेत, थर्ड अंपायरच्या दिशेने जात आहेत. चेक केलं जात त्यानंतर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तोपर्यंत डिसिजन पेंडिंग ठेवला जातोय, याची देखील नोंद घ्यायची आहे. बॅटर आउट असेल. अगदी मात्र आपण पाहतोय बॅट ड्रॅग व्हायच्या अगोदरच अगदी चेंडू सरळ यष्ट्यांवरती येऊन आदळला जातोय. यावेळी आपण पाहतोय बॅटर आउट. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. फेअर डिलिव्हरी असेल. अगदी आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजे याच्यावरती आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपामध्ये अभिमन्यू बाद होतील.
कोणतीही धाव येत नाहीये. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा पाहायला मिळत आहेत. ओव्हर संपते. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. अगदी शेवटचा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती अविनाश बोरगे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दाखल असलेले आपण पाहतोय जवान कॉप्स अविनाश. पहिला बॉल खोतून काढला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप फॉरवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये आपण पाहतोय. यावेळी चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड केला जातोय. फक्त सिंगल रन आणि या सिंगलने संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. धावा बनल्या गेलेल्या नाहीयेत म्हणजे येणाऱ्या इनिंग मध्ये धावा रोखल्या देखील जाऊ शकतात. कारण की बॉलिंग अटॅक देखील आपण पाहतो जळगाव संघाचा मातब्बर आहे. म्हणजे या मॅचला जरूर मजा येणार आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय रोमांचक मात्र या मॅचला रूप जरूर येणार आहे. अशी मॅच आपण पाहतोय. बॅटर आउट. यावेळी मात्र आपण पाहतोय पंचांचा डिसिजन यायच्या अगोदर त्यांनी मात्र खेळपट्टीवरती अगदी आपण पाहतोय पॉपिंग क्रीज सोडलं होतं. असं मात्र बॅटर माघारी येताना आपण पाहतोय. एक प्रामाणिक रूप दाखवून प्रामाणिक खेळ करून मात्र माघारी येत असताना एनव्ही आपणास पाहायला मिळतील. विकेटचं पतन बॅटची कडा लागली होती. अगदी मात्र आपण पाहतो बॅटची एज होती. यावेळी विकेट किपरच्या माध्यमातून कॅच कंप्लीट करत असताना विकेटचं पतन होत आहे. यावेळी या ओव्हरमधील चेंडू पूर्ण झाले 2. संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिर 25 धावा. एक रन येते. अगदी मिस्टर सँटी यांना आपण पाहतोय आलेत फलंदाजी करण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन घेतली जाते. एखादा विने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 26 या आकड्यावरती. 3 बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. यावेळी देखील विकेटचं पतन. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मागच्या बाजूने मात्र आपण पाहतोय. जाणून घेतलं गोलंदाजानं की स्टंप दिसतायत तर अगदी आपण पाहतोय स्टंपवरती अटॅक करावा लागेल आणि तेच करत असताना विकेट देखील मिळवली जाते. अजून एक विकेट आपण पाहतोय यांच्या खात्यामध्ये जोडली जाईल. अजून एक विकेटचं पतन. या ओव्हरमधील चेंडू कंप्लीट झालेत पूर्ण आपण पाहतोय. 4 चेंडू पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचली. आता मात्र आप्पा मैदानाच्या आतमध्ये जातात. मुकुटराव जी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जाताना आपणास पाहायला मिळतील. एक सिनियर प्लेयर 40+ लिजन प्लेयर आपणास पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. अगदी 9 ते 10 नंबर पर्यंत आपण पाहतोय या संघाकडे फलंदाजीची ताकद आहे. एक फलंदाजीची खोली असलेला आपण पाहतोय संपूर्ण संघ. बॅट स्विंग तर केले. यावरती देखील धाव बनवली जाणार नाहीये का? हेच धाव बनत नाहीये. यावेळी डॉट बॉल येतोय. आता 5 बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. हो चांगला फटका. यावेळी मात्र आपण पाहतोय पूर्णपणे या 6 धावा देणारा वेल फिनिश करणारा मात्र फटका आपण पाहतोय अप्पा यांच्या बॅट मधून येत असताना. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. 33 धावांचं एक छोटंसं आव्हान दिलंय. ते पार करावं लागेल जर विजय मिळवायचा असेल तर. टीम झुंजार बोरगेवाडी संघाला झुंज देत असताना 33 धावा पार कराव्या लागतील. आता विनंती करेल जळगाव संघ लगेचच फिल्डिंग देखील लावून घ्यायची आणि आपले बॅटर देखील पाठवून द्यायचे. टीम झुंजार बोरगेवाडी जाऊया यानंतर होणाऱ्या मॅचच्या टॉसच्या दिशेने म्हणजे DSP सर यांच्या समवेत आपण जाणार आहोत टॉस करण्यासाठी.
यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय सूर्याची वाडी आणि मस्करवाडी. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन आणि टॉस केला जातोय. आपण पाहतोय अगदी डीएसपी सर यांच्या सुमधुर आवाजामध्ये टॉस केला जाईल यानंतर होणाऱ्या मॅचचा. सूर्याची वाडी आणि टीम मस्करवाडी. हॅलो, जाऊया पुढील मॅचच्या टॉसकडे. दोन पराभूत संघामध्ये हा सामना होईल. जो पराभूत होईल त्याचं थोडक्यात आव्हान संपुष्टात येईल. जो विजयी होईल त्याचं आव्हान टिकून राहील. अर्थात सूर्याची वाडी आणि सिद्धिविनायक मस्करवाडी या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. कॉल कोणाचा असेल? मस्करवाडी संघाचा कॉल आहे. हेड कॉल आहे. इट इज अ टेल. सूर्याच्या वाडी संघाने नाणेफेक जिंकली. आपला फक्त निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग फिल्डिंग का तुम्हाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तुम्हाला दोघांनाही पुढील मॅचसाठी शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेनं कॉमेंट्री बॉक्समध्ये. आकाश काटे सर, धन्यवाद. सूर्याच्या वाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मस्करवाडी संघ आपल्याला फलंदाजी करायची आहे, त्यामुळे यानंतरच्या या मॅच नंतर आपण तयार राहायचं आहे ही विनंती. धन्यवाद. धुन सारवण झालं या घरी, घट घालायचा ठरला.
यावेळी 5 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 3 धावा. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये धर्मेंद्र पवारने तर रोखून ठेवले. आता जशी गोलंदाजी मागील मॅच मध्ये केली होती तशीच गोलंदाजी या मॅच मध्ये देखील करावी लागेल. हलक्या हाताने खेळून काढलाय, स्वतः येतोय. यावेळी डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. म्हणजे पहिल्या ओव्हरची सुरुवात अतिशय दमदार आणि दर्जेदार देखील झाली आहे. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती एक विकेट लगावत असताना संघाची धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचले. आता विजयासाठी 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असेल, याची देखील नोंद घ्यायची. चला मॅच कंटिन्यू करा, जास्त वेळ घेऊ नका. यानंतर होणाऱ्या मॅच साठी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा पाहायला मिळतील. 3 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. या गोलंदाजाने देखील पहिल्या 3 चेंडूवरती 3 धावा खर्च केलेत. म्हणजे कमी धावांचे षटक हाताळलं जाईल का याची देखील नोंद घ्यावी लागेल. वाव, काय पाहायला मिळत आहे. होय, यावी धर्मेंद्र पवार होता विकेटच्या पाठीमागे. त्याने मात्र आपण पाहतोय प्रयत्न करत असताना, प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना चेंडू फीड केला, डायरेक्ट हिट. आणि यावेळी देखील आपण पाहतोय विकेटचं पतन. बॅटर गॉन. म्हणजेच धर्मेंद्र पवारने स्वतःच्या स्वबळावरती विकेट मिळवलंय. काय प्रदर्शन पाहायला मिळतंय फिल्डिंगचं आणि टीम जे झळव संघाचं मैदानाच्या आतमध्ये. ओमकार येतोय. यावेळी देखील पंचांजवळ अपील केली जाते, परंतु अपील करण्यामागचं कारण असेल एक प्रेशर बनवायचं येणाऱ्या टीम वरती, अपोनंट टीम वरती, विपक्षीय टीम वरती. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 5 बॉल कंप्लीट झाले. एक शेवटचा बॉल शिल्लक असेल. फटका तर खेळलाय. चेंडू हवेमध्ये, चेंडूवरती नजरा जमवतात कोण? धर्मेंद्र पवार धावत आलाय. कॅच कंप्लीट केली जाते.
यावेळी वैभवने कॅच कंप्लीट केले, परंतु धर्मेंद्र आला होता विकेट किपरच्या स्वरूपामध्ये उभा होता आणि तो आउटफील्ड वरती कॅच पकडण्यासाठी आला होता. हे डेडिकेशन आहे, हे समर्पण आहे. ही स्पर्धा तितकीच महत्वाची आहे आणि आपल्या गावाचं नाव देखील तितकंच महत्वाचं आहे. यासाठी हे सर्व खेळाडू प्रयत्न करतायत. शेवटच्या चेंडूवरती अजून एक विकेट. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 6 पाहायला मिळत आहेत. विकेट गमावलेत 3. सहा धावा. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 6. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज एनवी तयार. अगदी वैभव पवार यांनी मुलाखतीमध्ये देखील सांगितलं होतं की आम्ही जरूर खेळ करू, एक चांगला खेळ करून तसाच खेळ करताना देखील पाहायला मिळते. टीम मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण 11 खेळाडू जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रोखून ठेवले. तिसरी ओव्हर एनवी बॉलिंग मार्कवर. फटका तर चांगला आहे, अगदी बॉटम हँडचा चांगला वापर, पुरेपूर वापर. या षटकाराने स्वागत केलं जात आहे. वेलकम बोलणारा षटकार आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती षटकार येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. टीम झुंजार बोरगेवाडी संघ. अजून एक वाईटा फटका खेळलाय स्क्वेअर रिजन मध्ये. अगदी आपण पाहतोय वैभव पवार चांगल्या पद्धतीने चेंडू फीड देखील करतोय. कॅच ड्रॉप आहे, अजून एकदा कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. दोन धावा येताना पाहायला मिळत आहेत. सरळ दिशेचा आपण विचार करायला गेलं तर खूप लांब वरची आपण पाहतोय बाउंड्री लाईन पाहायला मिळते या मैदानाची. याच कारणास्तव चेंडू ट्रॅव्हल करत नाही या मोठ्या फटक्यांमध्ये. या 2 धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. पहिल्या 3 चेंडूवरती तब्बल 9 धावा खर्च केलेत आणि विचार करायला गेलं तर पहिल्या 2 गोलंदाजांनी फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. हे षटक मात्र थोडंसं मागणं पडतंय की काय जे झळव संघाला, थोडंसं मात्र आपण पाहतोय बॅकफुटवरती धाडतंय की काय हे देखील प्रश्नचिन्ह उभारलंय सर्व प्रेक्षक वर्गांच्या समोर. चांगला चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 4था चेंडू पूर्ण होतो. डॉट निशी मात्र आपण पाहतोय 4था चेंडू पूर्ण होताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. अजून एक निर्धाव चेंडू. यावेळी मात्र आता ओव्हर संपेल. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. आता विजयासाठी 6 चेंडूमध्ये 16 धावा. आता विजयासाठी आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये गरज असणार आहे.
ते संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा आणि विजयासाठी 6 चेंडूमध्ये 18 धाव्यांची गरज असेल याची देखील नोंद घ्या. साबोल 18 पहिला फटका सॅम असेल. ह्यावेळी चेंडू फील्ड करणं गरजेचं होतं. एक धाव दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल. फिकी केले नॉस्टा केन डेंजर झोन विकेटचं पतन. मात्र यावेळी रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमवत असताना धावफलकावरती एक विकेट आम्हाला देखील लिहावी लागेल आणि एक धाव देखील लिहावी लागेल. अगदी शुभम साळुंखे यांनी धाव देखील लिहिली आणि विकेट देखील लिहिली. आता कहाणी मॅचची कशी राहिली शुभम साळुंखे? यावेळी देखील आपण पाहतोय यावेळी रनआउट असेल म्हणजे आता या चेंडूवरती धावा एक धाव येणार आहे. पुन्हा एकदा आपणास तेच पाहायला मिळेल. अगदी एक विकेट आणि एक रन देखील धावफलकावरती जोडली जावी लागेल आम्हाला. संघाची धावसंख्या चार चेंडूमध्ये 16 धाव्यांची गरज असेल. घेऊन काढला जातो. याच्यावरती देखील मोठ्या अशा धावा मिळणार नाहीयेत. एकेरी किंवा दुहेरी धाव एकेरीच आपण पाहतोय मिळेल जाईल का? क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव होय दुसरी धाव नाहीये. अगदी अतिलोभाचं फळ वाईट असतं. अगदी मात्र आपण पाहतोय वारंवार सूचना दिल्या जात आहेत की घाई करून चालणार नाहीये. अति घाई संकटात नाही. या 2 धावा आलेत आणि ओव्हर थ्रोचे आपण पाहतोय जोरावरती या 2 धावा आलेत आणि या 2 धावेने आता संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. आता विजयासाठी गरज असेल 3 मध्ये 14 धावेंची. हो 3 मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. बॉन्ड लाईन वरती चेंडू फील्ड केला जातोय. पंच धावा किती या चेंडूवरती? टोटल धावा 2. या 2 धावा असतील. हो आता मॅचचं समीकरण येऊन ठेपलंय. एक चेंडू मध्ये आता 6 धाव्यांची गरज असेल अशी मात्र मॅचची कहाणी आता शिल्लक राहिले. फक्त औपचारिकता शिल्लक असेल. एक मध्ये जर अजून एक षटकार आला तर मात्र मॅच घेऊन जाऊ शकतो हा बॅटर आपल्या संघाच्या बाजूने.
योगेश सूर्यवंशी यांच्या माध्यमातून आपण पाहतो या चेंडूवरती जर षटकार खेचला तर 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल. चेंडू हवेमध्ये एनव्ही असतील. काही चुका होणार आहेत का? नाहीये, चुका नाही होणार. मॅच कॅच पकडत असताना मॅच देखील मोठी मध्ये पकडून ठेवले. वेल प्लेड टीम. जे जळव संघ मात्र आपण पाहतोय बॅटिंग काहीशी तंदुरुस्त राहिली नव्हती, परंतु गोलंदाजी आपण पाहतोय अतिशय आपण पाहतोय तंदुरुस्त राहिले, सदृढ राहिले. त्याच गोलंदाजीच्या जोरावरती या मॅच मध्ये विजय देखील मिळवला टीम जे जळव संघाने. वेल प्लेड टीम जे जळव, वेल प्लेड टीम झुंजार बोरगेवाडी. तर जाऊया नेक्स्ट मॅचच्या दिशेने. म्हणजेच आपण पाहतोय सूर्याची वाडी संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळणार आहे. विनंती करेन टीम कॅप्टन सूर्याची वाडी आणि संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये येऊन फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आणि या मॅचची कहाणी ऐकूयात आपण डीएसपी सर यांच्या आवाजामध्ये. वेलकम डीएसपी सर, कॉमेंट्री बॉक्स.